वाल्मिकी पॅट संदर्भात जो बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की कुणाचे कनेक्शन प्रकारचे कनेक्शन आतापर्यंत त्यांना पाठीची घालण्याचं काम केलं जात होतं, पण आता व्हिडिओ सगळं समोर आलेलं. मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये, पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात, या हत्येच्या संदर्भात, ते बऱ्यापैकी क्लिअर होतं. आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय त्याच्यापेक्षाही त्यांनी 302 म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे. त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही. आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडेंनी सुद्धा त्याला मंत्री राहणं हे काही बरोबर नाही. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपोआप टप्प्याटप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहे. म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले, तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. किती वेळ आता वाट बघत असायची? तरी पायउतार व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे का? धनंजय मुंडे आता तरी पायउतार धनंजय मुंडे फार मोठं बोलतात. त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे. अनेक पूर्वीचे उदाहरण आहेत. तिथं अशोकराव चव्हाण असतील, आपले मनोज जोशी सर असतील, माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील, अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले. आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही. एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मिकी कराडाचे. जग जाहीर आहे. त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्त्यार पत्र वाल्मिकी कराडांना दिले स्वतःच. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे. तर एक जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे, जगात या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे, तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं. आणि त्याला मग अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, का संरक्षण द्यायला लागलेत एका मंत्र्याला? आश्चर्य आहे. म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता, एकदम बरोबर असला असता, मग पालकमंत्री पद दिलं असतं ना. पालकमंत्री पद देतच नाही, याचा अर्थच काय? याचा अर्थ समजून घ्या. इंग्लिशमध्ये म्हण आहे रीड बिटवीन द लाईन्स. म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना, त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्री पद दिलं नाही ना. वाल्मिकी कराडच्या बाबतीत पण तसंच झालं. सुरुवातीला सांगितलं जात होतं त्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांचा आणि वाल्मिकी कराडचा प्रत्यक्ष या हत्येमध्ये काही सहभाग नाही. मात्र आता सीसीटीव्ही समोर आला. आमचं तेच म्हणणं आहे ना. माझं पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले. त्यांनी ह्या 6 जणांना तर मोका लावूच म्हटले. आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शन मध्ये त्यांनी वाल्मिकी कराडचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात. मग त्याच लाईन मध्ये, त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात, म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित. आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर आला. अशा अनेक गोष्टी आहेत. अजूनही त्या वाल्मिकी कराडाला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे. तुम्ही 302 सारखा अजूनही खुनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही, गुन्हा नोंद करत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून ते लवकर त्याला 302 लावा आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा. तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मी ह्या सगळ्या बीडचं पालकमंत्री, मी ह्या बीडचा पालक म्हणून काम करेन असं तुम्ही कोण पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण सगळे घाबरत होते. मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चुकीचं आहे. आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो. आणि मला आनंद आहे की खरं ते बाहेर येतेच. मी ज्यावेळी त्यांना बोललो, जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्री पद दिलं तर बीडचं पालकत्व मी स्वीकारणार. आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पालकमंत्री पद दिलं नाही, नाही तर आणि जबाबदारी मला तिथं वाटली असती. मात्र अजितदादांच्या पालकमंत्री झाले त्याच्या मागून आता धनंजय मुंडेंचा कारभार चालू करता असं बोललं जातं. ते बघू ना पुढे टप्प्याटप्प्यानं समजेल आपल्याला काय करणार काय नाही. पण त्यांचा इंटरेस्ट तर तिथं आहेच, ते काही नाकारू शकत नाहीत. म्हणूनच तिथं अजून त्यांनी मंत्रीपद सोडलेलं नाही. एकूणच महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावर 2 पालकमंत्री पद दिलेले पालकमंत्री पदांना स्थगिती देण्याची वेळ आली. काय आता माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना. मी काय सरकारमध्ये नाहीये. कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो.
अन्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी, अन्यायाच्या विरोध न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू. त्यांना आता सध्या भांडत बसू देत, काय करायचं करू देत. आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गढूळ होते. म्हणजे ही वेळ आता आलेली आहे की पालकमंत्री पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे. 25 तारखेपासून पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. काय सांगाल मला आरक्षणाचं? नाही आता ठीक आहे, तर त्यांची वेगळ्या लढाईत वेगळ्या पद्धतीने ते लढा उभा करतात. माझ्या त्यांना शुभेच्छा. खरं तर गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सरकार कुठेतरी आता पाऊल उचलताना दिसतंय. 31 मे पर्यंत ही सगळे अतिक्रमण काढली जातात किंवा त्या संदर्भातल्या कार्यवाह्या केल्या जातात. नाही, एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक. या गडकोट किल्ल्यांच्यामुळं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी या निर्णयाचं स्वागत करतो. पण हे स्वागत करत असताना सुद्धा त्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे. कारण का मी ज्यावेळी विशाळगड अतिक्रमण काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसताना सुद्धा, हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेता सुद्धा तिथं अनेक गोष्टी अशा घडल्या जेणेकरून वातावरण फार गढूळ झालं आणि दोन धर्माच्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला. ते होऊ नये ह्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की वातावरण गढूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही, असं होणार नाही. अतिक्रमण हे निघालंच पाहिजे. कोणाचाही अधिकार नाहीये तिथं येऊन अतिक्रमण करणं. जे पूर्वीचे पासून रहिवासी आहेत तिथं, जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोक, अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे, पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिजे, नोंद पाहिजे त्याची. किंबहुना रायगड सारख्या ठिकाणी सुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथं राहतात, त्यांचा रेकॉर्ड नाहीये. पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट्स किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे, म्हणून ते राहिले तर उत्तमच आहे तिथं. पण बाकीचे जे अतिक्रमण आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथं झालेले आहेत ते अतिक्रमण तिथं राहू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. पण सरकारने सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगडचा परत रिहर्सल ते होऊ नये. पण याचा अर्थ परत मी क्लिअर सांगतो, ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिक्रमण काढू नये. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.